जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। 1.5 वर्षापासून निरीक्षकच नाही, मग वर्ध्यात अन्न व औषध माफियांवर कारवाई करणार कोण? वर्धा जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कारभार अक्षरशः रामभरोसे सुरू आहे का? कारण ज्या विभागाने नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करायचे त्या विभागातच गेल्या तब्बल 1.5 वर्षापासून जिल्हा निरीक्षकांचे पद रिक्त आहे। एका बाजूला आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर धडाकेबाज कारवाई सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला वर्ध्यात कायमस्वरूपी निरीक्षकच नसल्यानं अवैध धंदेवाल्यांचे फावले असल्याची चर्चा रंगू लागली आहे। तत्कालीन निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या बदलीनंतर आजपर्यंत वर्धा जिल्ह्याला नवीन निरीक्षक मिळाला नाही। परिणामी संपूर्ण जिल्ह्याचा कारभार अतिरिक्त पदभारावर चालला जात आहे। अलीकडेच गोरज भंडार प्रकरणामध्ये एफडीएची मोठी कारवाई झाली, तर काल पतंजली मॉलमधील कथित बोगस साठ्यांवर चंद्रपूर येथील निरीक्षक नालंदा उरकुडे यांनी धडक कारवाई केली आहे। मात्र प्रश्न असा आहे की वर्ध्यात स्वतःचा निरीक्षकच नसताना जिल्ह्यातील शेकडो हॉटेल्स, मेडिकल स्टोअर्स, फूड सेंटर, फुटपाथवरील खाद्य व्यवसाय आणि इतर प्रतिष्ठानांची तपासणी नेमकी कोण करणार? यापूर्वीही जिल्ह्यात फूड पॉयझनिंगच्या घटना समोर आल्या। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर नियमित कारवाई होणे अपेक्षित असताना निरीक्षक पद रिक्त असल्यामुळे संपूर्ण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार निरीक्षक नालंदा उरकुडे यांच्याकडे 1-2 नव्हे तर तब्बल 4 बीटची जबाबदारी आहे। त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर अतिरिक्त भार टाकून वर्ध्याचा कारभार चालवला जात आहे। वर्ध्यातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असताना 1.5 वर्षापासून निरीक्षक पद रिक्त ठेवण्यामागचे कारण काय? शासनाला या पदाची गरज वाटत नाही का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवैध अन्न व्यवसाय आणि नियमभंग करणाऱ्यांवर धडक कारवाई। आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतः लक्ष घालून वर्ध्यात कायमस्वरूपी निरीक्षकांची नियुक्ती करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।